चला पटकन खानदेश स्पेशल डाळ गंडोरी खायला मी ती कशी केली बघाच। आता इथे ना आंबट चुका, 2 प्रकारच्या मिरच्या, टमाटे, 1 वांग, शेंगदाणे, अद्रक, लसूण। आता आंबट चुका छान सोलून घेतला, तो धुवून आता चिरून घेणार आहे। आंबट चुका चिरल्यानंतर कुकरमध्ये स्वच्छ धुतलेली तुरीची डाळ 1 वाटी ती टाकली, त्यानंतर आंबट चुका, नंतर ह्या जाड मिरच्यांमध्ये असं एक चाकूने चिर दिली, ती टाकली, 1 वांग आणि टमाटे छान चिरून टाकले, त्यानंतर खोबरं, हळद आणि हिंग, पाणी टाकून आता याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे। आता आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या होतोवर आता आपण डाळ गंडोरीसाठी इथे ठेचा भाजून घेऊ। आता इथे तव्यात तेल टाकलं, त्यानंतर मिरची, शेंगदाणे, नंतर अद्रक, लसूण, नंतर जिरेपूड, धनेपूड टाकून छान भाजून घेतलं। आपल्याला याचा असं अदरवदर ठेचा करून घ्यायचा आहे। आता आपण याला छान कुटून घेऊ। आता आपला ठेचा पण झाला होता, तोपर्यंत आपली डाळही शिजून झाली होती। आता मी तुम्हाला दाखवते। आता तिला घोटून घेऊ। आता छान घोटल्यानंतर फोडणी देऊ। आता कढईत तेल टाकलं, त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि तो आपला केलेला ठेचा। आता त्याच्यात आपण हळद आणि फक्त खानदेशी गरम मसाला टाकायचा, छान भाजून घ्यायचं आणि आपलं डाळ गंडोरीचं मिश्रण टाकायचं। थोडं पाणी आणि मीठ टाकायचं चवीनुसार आणि 10 मिनिटं शिजवून घ्यायची, कोथिंबीर टाकून सर्व करायची। खूप छान लागते भातासोबत, तुम्ही नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।